लाडक्या बाप्पांच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक आहे आणि सकाळपासूनच परभणी शहरामध्ये तयारी आपण या ठिकाणी पाहतोय। गर्दी मोठ्या प्रमाणावर उसळलेली आहे। गांधी पार्क या परिसरात आपण आहोत आणि या ठिकाणी गणेश उत्सवासाठी लागणारा साहित्य आणि गणरायाची मूर्ती आता या ठिकाणी विक्री केली जाते आणि अगदी सकाळपासून मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त या बाजारपेठेत दाखल झालेला आपण पाहतोय। गणरायाच्या मूर्त्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे। भाविक या ठिकाणी येऊन गणरायांना आपल्या घरी नेऊन जात आहे। तब्बल 10 दिवस हा उत्सव चालणार आहे आणि या उत्सवासाठी लागणारा जो साहित्य आहे त्याचं फुलं आणि इतर साहित्यांची आपण या ठिकाणी पाहतोय। गर्दी खरेदी करण्यासाठी गर्दी या ठिकाणी उसळलेली आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेत यावेळी महागाई वाढलेली आहे। 25% साधारण गणेश मूर्त्या आणि साहित्यांच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे। मात्र गणेश भक्तांच्या उत्साहामध्ये या ठिकाणी काही कमी उत्साह झालेला दिसून येत नाही। भैया काय सांगाल, मूर्ती खरेदी करायला? हो, मूर्ती खरेदी करायला आम्ही। बोला ना, काय आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत महागाई वाढली? खूप जास्त महागाई वाढलेली आहे, पण आता बाप्पा समोर महागाई काही नाहीये। उत्साह काही कमी नाही, उत्साहात अजिबात कमी नाहीये। महागाई वाढली तरी पण आमचा उत्साह तसाच आहे। आम्ही गणपती घेणारच, सर्वांनी घ्या असं पण आम्ही सांगतो। काय सांगाल काका, तुम्ही मूर्ती खरेदी करायला आले? काय नाही, भक्ती आहे गणपतीची आपल्याला सगळ्यात आवडता, लहान लेकराचा मोठ्याचा। महागाईचा काय फटका? महागाईचा फटका किती जरी झाला तर गणपती पुढे महागाई काहीच नाही। काही चिमुकले आहे हे काय सांगाल मित्र? पप्पांना घ्यायला घरी न्यायला आला? नाही, आता तर बाप्पाला बघायला आलो। कधी नेणार पप्पाची मूर्ती? रात्री। कसा उत्साह आहे? 10 दिवस पुढचे बाप्पा घरी असणार आहे। हो, लय छान वाटायले। लई छान वाटायले। तर भक्तांची स्थिती आहे, काही सार्वजनिक गणेश मंडळ आणि काही घरगुती गणपती यांचा या ठिकाणी खरेदी करण्यासाठी भक्त या ठिकाणी दाखल झालाय। अगदी सकाळपासून मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी उसळल्यास आपण पाहतोय। महागाई वाढली, मात्र बाप्पांच्या समोर महागाईला खरं तर न जुमानता या ठिकाणी गणेश भक्त मोठ्या संख्येने अगदी सकाळपासून या ठिकाणी मूर्ती आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी उसळल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।